नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. आपण आपलं आयुष्य जगत असताना फार महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपण आपल्या जीवनाचा जर मार्ग चांगल्या पद्धतीनं जर पकडायचा असेल आणि आपल्या जीवनामध्ये काही सुधारणा करायच्या असतील, तर काही गोष्टी आपण सातत्यानं पाळणं, काही मुद्दे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण एक 5 ते 6 मुद्दे म्हणजे 6 मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जीवनामध्ये जीवन हे सुंदर असतं, फक्त त्या जीवनाकडे बघण्याचा आपला कोणता दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनातून मग सुख किती दुःख किती याचा आपण आयुष्यामध्ये विचार करत असतो. मित्रांनो, तुम्ही पाहता लहानपणापासून एक अपेक्षा असते की आपण एक वेगळी व्यक्ती आहे, आपल्याकडे एक जगणं आपलं वेगळं आहे, आपण एक चांगली व्यक्ती आहे आणि आपली एक साधारण अशी भावना असते की पहिला मुद्दा हा जीवनातला असा आहे की तुम्ही सगळ्यांनाच आवडल असं धरू नकोसा, गृहीत धरू नकोसा. जीवन जगत असताना प्रत्येकाचे जसे विचार वेगळे असतात, प्रत्येकानं संध्याकाळी जेवत असताना प्रत्येक जेवणामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळी जशी भाजी भाकरी असते, प्रत्येकजणच एक प्रकारची भाजी खातो असं नाही. तसंच मित्रांनो, प्रत्येकाला तुम्ही आवडाल असं तुमच्या आयुष्यामध्ये पकडू नका. जीवन जगत असताना महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचे ज्याला विचार समजतात, तुम्हाला ज्यानं समजावून घेतलेला आहे, तुमचा स्वभाव कसा ज्याला माहिती आहे त्याला 100% तुम्ही आवडणार आणि तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्याच व्यक्तीला तुम्ही आवडाल असं गृहीत धरू नका. कारण जीवन जगत असताना अनेक मार्गामध्ये तुमचा स्वभाव, तुमचं वागणं, तुमचं समाजातील जे काही प्रतिनिधित्व असेल किंवा प्रत्येक क्षणाला तुमचा फार महत्त्वाचा तुमचे विचार करण्याची पद्धत कशी आहे ह्याच्यावर तुम्ही समाजामध्ये आवडत असता आणि एक मनामध्ये असते की मी सगळ्यांना आवडला पाहिजे, मला हा व्यक्ती आवडत नाही, मला तो व्यक्ती आवडत नाही. प्रत्येकाची कृती वेगळी, विचार वेगळे असतात, त्यामुळं आपल्याला कोण आवडत नाही हे आपल्याला माहीत असतं. पण एक आपल्या मनामध्ये एक भावना असते की मी सगळ्यांना आवडला पाहिजे. तर हा मनामधला तुमचा विचार थोडासा काढून टाका. ज्याला तुम्हाला तुमचा स्वभाव अतिशय चांगला आहे, ज्याला कळालं तो जसं तुम्ही आहात तसं तुम्हाला तो 100% स्वीकारणार. मग तुमचा स्वभाव जरी विरोधातला असेल, सामंजस्यपणाचा असेल किंवा वेगळ्या विचाराचा असेल, जी तुम्हाला व्यक्ती जी आवडणार आहे ती व्यक्ती तुम्हालाच आवडेल असं नाही, पण तुम्ही सगळ्यांनाच आवडाल असं गृहीत धरू नका. तुम्हाला असं सुद्धा वाटेल की ह्या व्यक्तीला मी आवडत नाही तरीसुद्धा मला ती व्यक्ती कशी काय पसंत करते. अशासुद्धा जीवनामध्ये अनेक प्रश्न असतात. त्यामुळं पहिली गोष्ट महत्त्वाची आहे की हे गृहीत धरा की तुम्ही जगाला जवळच्या नातेवाईकांना आवडत असेल, मित्रांना आवडत असेल, पण सगळ्यांनाच आवडेल असं काय जीवनामध्ये गृहीत धरू नका. हे मनाला ठाम करणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं मित्रांनो, दुसरा टप्पा आपल्या जीवनामध्ये येतो की शांततेनं आयुष्य तुम्ही जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वांदं, मारामारी, विचार भडक असणं हे जीवनामध्ये फार धोकादायक होऊ शकतात. प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार करत असताना शांततेनं जितका वेळ विचार कराल तेवढं त्या प्रश्नावर किंवा उत्तरावर तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रश्न किंवा उत्तरं शोधू शकत असता. तुम्ही जितकं शांत राहाल तेवढंच तुमचे जे काही सर्कल असेल बालपणापासून तुमच्या जीवनामध्ये शांततेचे विचारात असणारे तुमचं सर्कल तुमचे मित्र असू शकतात. तुमचे जर भडक विचार असतील, तुम्ही जर शांततेने राहत नसाल, वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही भडक विचार राहत असाल, तर त्या पद्धतीचे तुम्हाला मित्र संगती भेटत असते आणि तुमच्या जीवनावर आणि तुमच्या जगण्यावर त्याचा परिणाम होत असतो. तर मित्रांनो, महत्त्वाचं आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये जितकं होईल तेवढं शांततेनं राहणं गरजेचं आहे. एक उदाहरण तुम्ही पाहिलं असेल, मुंगी होऊन आयुष्यामध्ये साखर खाता येते आणि हत्ती होऊन आयुष्यामध्ये लाकडं फोडत बसायची पाळी येते. कारण हत्तीला एवढी ताकद असून सुद्धा त्याचा उपयोग लाकडं फोडण्यासाठी, लाकडं वाहून नेण्यासाठी केला जातो. पण मुंगी असते ते शांत बसून ही साखर खात असते. त्या पद्धतीनं आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही शांत राहाल, जसं एखादी व्यक्ती ही मार्केटिंग करत असते, त्यांना किती वेळा जरी तुम्ही दारातून अटकला तरी ती पुन्हा पुन्हा येत असते. आणि एकदा मग आपल्याला थोडीशी त्याच्याविषयी कळकळ येते आणि आपण एखादी वस्तू खरेदी करत असतो, पण तो अजिबात चलत नाही. एवढी शांतता त्याच्यामध्ये, तोंडामध्ये साखर असते, डोक्यावर बर्फ असतो. अशा पद्धतीनं तुम्ही जीवनाचा प्रगती करत असताना शांततेनं जितकं तुमचं आयुष्य घालवता येईल तेवढं शांततेनं घालवणं तुमच्या भावी करिअरसाठी, भावी आयुष्यासाठी गरजेचं आहे. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणा, धडा म्हणा मित्रांनो, जे काय समाजाबरोबर तुमच्यामध्ये बदल करणं शिकलं पाहिजे तुम्हाला.
तुम्हाला आवडणारी वस्तू अशीच असेल असं तुम्ही आयुष्यामध्ये म्हणू शकत नाही. जसा जसा समाज बदलल तसं तुम्ही बदलत गेलं पाहिजे. आता आपण पूर्वीच्या काळी पाहिलं असेल तर प्रत्येकाच्या घरात सायकलसुद्धा मिळत नव्हती. पण आत्ता जर बघितलं आजच्या स्टेजला तर मिळालो प्रत्येकाकडे 4 चाकी 2 चाकी. आपण मोबाईल पाहायला मिळत नव्हता, तो प्रत्येकाच्या घरी 2-2 आणि ते बी लाख 2-2 लाखाचे मोबाईल हातामध्ये आहेत. त्यामुळं जसं हे इन्स्ट्रुमेंट बदलत झालं, जसं जग बदलत निघालं तसा आपला स्वभावसुद्धा बदलला पाहिजे. आपल्याला हीच व्यक्ती आवडती, आपल्याला तेच आवडत नाही, आपल्याला हे का आवडला, मी त्याच्यावर नाराज आहे, असं करून चालणार नाही मित्रांनो. समाज जीवनामध्ये जगत असताना तुमचा स्वभावही जसं पिढी बदलत आहे तसं स्वभावसुद्धा बदलला पाहिजे. आता आपण पूर्वीच्या काळी पाहत होतो, घरातील महिला उंबऱ्याच्या बाहेर पडत नव्हत्या, डोक्यावर पदर घेत होत्या. पण आत्ताच्या महिला कामावर जाऊ शकतात, स्वतःची गाडी स्वतः हँडल करून कामावर जाऊन एक स्वच्छंदपणे नारी म्हणून अभिमानाने जगत असते. त्यामुळं हे जे बदल आहे जीवनामधले तुम्ही स्वीकारले पाहिजे. जे काय बदल येतील जसं स्वीकाराल त्या पद्धतीनं तुमच्या जीवनामध्ये एक फार मोठा बदल उत्क्रांती होत असते. त्यानंतर चौथा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आहे, स्वतःला तुम्ही स्वीकारलं पाहिजे. काही व्यक्तींना स्वतःविषयी एवढा तिरस्कार होतो की हिची संगत काय गेली, हा माणूस असा आहे, किंवा चिडचिडपणा येतो. एखाद्या गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध झाली किंवा आपल्याला ती गोष्ट नाही पडली तर आपला त्रागा होतो, त्रास होतो, आपण चिडचिड करतो, दुसऱ्यावर कावतो आणि ह्याचा परिणाम आपल्या शरीरावर पण होतो. आणि ज्या व्यक्तीसंगत तुम्ही कावलेला असता तर त्याच्या पण शरीरावरून होतो आणि तुमच्या कामावरून त्याचा परिणाम होतो. तुम्ही जे आहात, तुम्ही जसे स्वभाव आहात त्यामध्ये एकतरी बदल केला पाहिजे, किंवा तुमचा स्वभाव जसा आहे तसा तुम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणी जर तुम्हाला नावं ठेवत असेल तर ती नावं का आपल्याला ठेवतात आणि चांगलं आहे का बरोबर आहे हे आधी तुम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही मंडळी फार चिडचिड करत असतात, रागिष्ट असतात, दुसऱ्याला समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांना तोंडावर जर सांगण्यास गेलं की तुमचा स्वभाव असा आहे, तुम्ही असं वागा तसं केला, ते पडदेशान भडकतात, म्हणतात तू मला काय सांगतोस, अशा पद्धतीनं हे स्टेटमेंट येत असतं. तर मित्रांनो, जसं तुम्ही आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि समाजामध्ये जास्तीत जास्त तुमच्यामध्ये बदल घडून येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, 6वी गोष्ट आहे, जे तुमच्याकडं आत्ता आहे त्यामध्ये तुम्ही समाधानानं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय होतं आहे मित्रांनो, आपण ज्यावेळी आपण चालत जात असतो त्यावेळी आपली प्रवृत्ती असते की जो सायकलीने निघाला आहे त्याच्याकडे सायकलीकडे बघण्याची वेळ आपल्याकडे असते. आणि ज्यावेळी आपण सायकलीने जातो त्यावेळी आपण मोटरसायकलवाल्याकडे बघत असतो की मला मोटरसायकल कधी मिळणार. आणि ज्यावेळी आपल्याकडे मोटरसायकल येते त्यावेळी आपल्याला वाटतं की माझ्याकडे 4 चाकी कधी येणार. आणि ज्यावेळी 4 चाकी आपल्याकडे येते त्यावेळी वाटते की आपल्याकडे गाडी, बंगला, मोठी गाडी कधी असणार. आपली बघण्याची स्वप्न ही फार मोठमोठी असतात. पण मित्रांनो, आपल्या हे लक्षात येत नाही की ज्यावेळी तुम्ही चालत असता त्यावेळी तुमचं ध्येय मोटरसायकलकडे पाहिजे, पण तुम्ही ज्याला पावलच नाही जीवनामध्ये तिकडं तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि तुमच्याकडं जे आहे, जे तुम्ही चालत आहात ते जीवनामध्ये फार सत्य आहे मित्रांनो. कारण तुमचं लक्ष पाहिजे. ज्याला पाऊल नाही त्याला चालता येत नाही, त्याच्यापेक्षा मला चालता येतं आहे, पण माझं ध्येय आहे, मला सायकल घ्यायची आहे. आणि ज्यावेळी मित्रांनो तुम्हाला सायकल जर मिळाली, तुमच्या कष्टानं, तुमच्या कुवतेप्रमाणे जर तुम्ही कष्ट करून प्रामाणिक जर सायकल घेतली तर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की चालणाऱ्या माणसाकडे तुमचं लक्ष पाहिजे. जो चालत निघाला आहे, मी एक दिवस चालत होतो पण माझं ध्येय आहे, आज माझ्याकडं सायकल आहे, मला आज मोटरसायकल घ्यायची आहे. ध्येय उंच पाहिजे, पण खायच्या व्यक्तीला तुम्ही नावं ठेवता का म्हणे. खायच्या व्यक्तीची आपलं पाऊल हे जमिनीवरच पाहिजे मित्रांनो. ज्यावेळी तुम्ही मोटरसायकल घेताय त्यावेळी तुम्ही सायकलवाल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही 4 चाकी घेता तर त्यावेळी तुमचं लक्ष हे मोटरसायकलीवाल्याकडे पाहिजे, पण ध्येय तुमचं बंगला, गाडी, मोठं घेण्याचं स्वप्न पाहिजे. पण बघत असताना आपण 4 चाकीवाल्या गाड्यावाल्याकडे बघितलं पाहिजे. सांगण्याचा एवढाच उद्देश आहे, किती जरी तुम्ही मोठं पंख पसरत असला तर तुमचं पाऊल हे जमिनीवर पाहिजे, तोंडात साखर पाहिजे, डोक्यावर भर पाहिजे. जीवन जगत असताना 4 माणसं जोडली पाहिजेत. आपल्यामुळं कुणाला त्रास होता कामा नये. समाजामध्ये असा एक पॉईंट पडतो मित्रांनो, जर तुम्ही माझ्यावर चिडला तर मी दुसऱ्यावर चिडत असतो, दुसरा तिसऱ्यावर चिडत असतो, तिसरा चौथ्यावर चिडत असतो. आणि एक चेहरा रागीट दिसला तर दुसरा चेहरा रागीट होतो, तिसरा चेहरा रागीट होतो. उदाहरणं जर बघायला गेला असा
तर ज्यावेळी आपण एखाद्या ऑफिसमध्ये कामावर जातो आणि जर तुमचा बॉस रागीट चेहऱ्यानं असेल तर सगळे कर्मचाऱ्यांचे चेहरे पडलेले असतात आणि हास्य सगळं निघून गेलं असतं. तुमचा जर बॉस चांगला हसत खेळत जर कामावर असेल तर सगळी हसत खेळत प्रामाणिक काम करत असतात. त्यामुळं तुमच्या बॉसचा जो काही चेहरा असतो तो सगळ्यांचा चेहरा होतो. त्यामुळं जीवनामध्ये तुम्ही जगत असताना तुमच्या चेहऱ्यामुळं, तुमच्या टेन्शनमुळं दुसऱ्याचा चेहरा हसत राहिला पाहिजे, दुसऱ्यांना समाधान वाटलं पाहिजे. जीवनात कितीही जरी आपल्या मनामध्ये दुःख असेल, जो दुःख वाटून घेतो त्याच्याशी आपण दुःखाच्या काही गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. नाहीतर दुःखाचा आपला बाजार म्हणायला आपलीच माणसं कमी करत नाहीत. मित्रांनो, जीवन जगत असताना ही काही धडे जर आपण जीवनामध्ये घेऊन जर जगण्याचा प्रयत्न केला तर आपलं सुखी, समाधानी, समृद्धी जीवन आपण जगू शकतो. असेच काही धडे आणि जीवनामध्ये आपण एकमेकाशी शेअर करूया. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर माझी विनंती आहे तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जर काय तुम्हाला कमेंट करायची असेल तर कमेंट करा. अन्यथा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा फोन नंबर आहे 940 323 1100. तसंच माझं एक कायदेशीर चॅनल आहे शेळके वकील म्हणून. त्या चॅनलला जरी तुम्ही सबस्क्राईब लाईक केले तर तुम्हाला कायदेशीर संपूर्ण माहिती मिळेल. त्याचबरोबर आपलं करवीर तालुक्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये वाशी गावाच्या खाली एक शेळकेवाडी म्हणून गाव आहे. तिथं आपली फार्म हाऊस आहेत. फार्म हाऊसमध्ये जर तुम्ही कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी किंवा या भागात जर आला तर छानपैकी राहण्याची व्यवस्था आहे, स्विमिंग टँक आहे, लॉजिंग आहे. कमीत कमी 30 ते 40 माणसाची आरामपैकी सोय होऊ शकते. स्वस्तात आणि मस्त आहे. 10 व्यक्तीसाठी फक्त आम्ही 3,500 रुपये घेतो. त्यामध्ये गॅस, भांडी, स्विमिंग टँक, प्रेमायशेस आणि 22 तासासाठी सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. निश्चित जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्र.